लोकसंख्या आपण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये लोकसंख्या ही पाठ्यपुस्तकामध्ये ॲड केलेली आहे। तर होतं असं बघा, लोकसंख्येची वाढीची कारणे आहे, परिणाम आहे, त्याच्यासाठी माझं मत आहे, काही तथ्य आहेत, हे आपण याच्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी मयूर जाधव, जनता विद्यालय मोजमाड, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक। तर बघा, सर्वप्रथम मी स्वतः लिहिलेली लोकसंख्येची आरती, तर त्याच्यामध्ये आहे वाढती संख्या, वाढती चिंता, क्षणाक्षणाला वाढते तंत्र, घराघरात जन्माचा नाद, संसाधनावर वाढतो भाग, लहान कुटुंब मोठा विचार, हाच विकासाचा खरा आधार, शिक्षण देवी योग्यच दिशा, विज्ञान दाखवे जीवन भाषा, पाणी थंड लोक हजार, समतोल गेला आज उदार, जंगल तोड श्वासच कमी, मानवच करतो मानवाची हानी, दोन सुखी सुखान, भाची काळाचा ठोस आकार, स्त्री पुरुष समान मानव, लोकसंख्याने माझे ठेवी पण, आजच शिका आजच ठरवा, आजच आपल्या पृथ्वीला वाचवा, संख्याच नाही गुणवत्ता हवी तरच मानव जातीची उन्नती नवी। तर बघा, आपण लोकसंख्येची आरती केली। आता आरती करण्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना आरती चटकन लक्षात राहते। जर आपण ही आरती चौकात वेगवेगळ्या ठिकाणी जर दाखवली तर याची जनजागृती आपल्याला करता येणार नाही, कारण की लोकसंख्या ही प्रचंड मोठी प्रमाणात बिमारी संपूर्ण जगामध्ये आहे। तर लोकसंख्या वाढीची कारणे सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया। जन्मदर जास्त असतो। हल्ली बघितला तर चटकन आपल्याला कोणाचंही व्हॉट्सअप ओपन केलं तरी स्टेटस दिसतात आपल्याला की मुलगा झाला, मुलगी झाली। प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे, त्यात कुटुंब नियोजनाचा अभाव, लोकांना कुटुंब नियोजन शिकवले जात नाही, जरी पाठ्यपुस्तकात असेल पण प्रत्यक्षात त्याच्यापर्यंत तसं पोहोचवलं जात नाही। लवकर विवाह, ग्रामीण भागात लवकर विवाह केले जातात, बालविवाह केले जातात। बालविवाह दरम्यान जर त्या मुलीला कमी वयात अपत्य होत असतील तर ग्रामीण भागामध्ये बघा 3-3, 4-4 मुलं वाहनावर बसलेले दिसतात। लोकसंख्या प्रचंड वाढते, मृत्यूदर कमी होतो, वैद्यकीय सुविधा इतक्या वाढल्या की लोक ज्या ठिकाणी पहिले खूप लोक म्हणायचे, आता माझं असं म्हणणं नाही की नाही मेले पाहिजे, पण मृत्यूदर हा कमी झालेला आहे, कारण की वैद्यकीय ज्या चाचण्या आहेत, सुविधा आहेत त्या अद्ययावत झालेल्या आहेत आणि शिक्षणाचा अभाव, कुटुंब नियोजनाचे अभाव आहे, त्यांचा अज्ञान आहे, त्यांना शिकवलं जात नाही। सामाजिक समजुती, पुत्रप्राप्ती इच्छा, तर पुत्रप्राप्तीची इच्छा प्रत्येकाला वाटतं की मला मुलगा हवा, तर काही जणांना 4-4, 5-5 मुली होऊन जातात तरी त्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा असते आणि याच्याने लोकसंख्या वाढते, ती या ठिकाणी साधारण तो ताण येतो। लोकसंख्याबाबत कायद्याची कडक अंमलबजावणी नसलेली भारतामध्ये कडक अंमलबजावणी नाही, फक्त कायदा पुरताच आहे, ट्रकांवरती लिहिण्यापुरताच आहे, हम दो हमारे दो असं चालेल का? की लोकसंख्या वाढणार आहे, त्यानंतर बालमृत्यूची भीती असेल, पूर्वीच्या काळी लहान मुलं दगावत असेल, मरत असेल, म्हणून 1 से भले 2 अशा पद्धतीने लोकसंख्या ही वाढवली जाते, म्हणजे जास्त होतं। स्थलांतर, ग्रामीण भागात बेरोजगारी जास्त आहे, तर मग शहराकडे जातात, शहराची लोकसंख्या वाढते, गरिबी, जास्त मुले जास्त कमाई, अशा प्रकारची मानसिकता ग्रामीण भागात लोकांची आजही आहे, त्याच्यावर जन्मदर हा वाढतो आहे। तर त्याच पद्धतीने जर बघितलं आपण वृद्धापकाळातील आधाराची गरज, लोकांना वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी, मी म्हातारा झाल्यानंतर मला सांभाळ होईल। प्रत्यक्ष जर बघितलं आज वृद्धाश्रमामध्ये संख्या जास्त आपल्याला पाहायला मिळते, ही चुकीचं या ठिकाणी लोकांना वाटतं। कुटुंब नियोजन चांगले वापराबाबत भीती, लोकांना कुटुंब नियोजन पद्धती सरकार कायदा, जे पण कर्मचारी असतात त्यांना घरोघरी जाऊन याची अंमलबजावणी लोकांना सांगायचं असतं, समुपदेशन करायचं असतं, परंतु लोकांना या संबंधी बोलायला आवडत नाही, लोकांना याबद्दल चर्चा करायला लाज वाटते, लोकांना लोकसंख्या नियंत्रणाबद्दल एक वेगळंच काहीतरी वाटतं। मग जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये अशा प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्ह उपलब्ध आहेत
जे अनवॉन्टेड 72 चॉईस किंवा इतर प्रकारचे जे पण कॉलम्स वगैरे असतील जर याचा वापर जर केला तर लोकसंख्या कुठेतरी नियंत्रण येईल. याची जनजागृती लोकांना याच्याबद्दल भीती आहे की या टॅब्लेट्समुळे पद्धतीने काही नुकसान होणार आहे, परंतु याबद्दल त्यांना माहीतच नसल्या कारणाने त्या पद्धतीने ते पोहोचत नाही. कुठल्याही ग्रामीण भागातील पारंपरिक जीवनशैली तेच बालविवाह आहे, त्याच्यात कमी वयात लग्न आले, इतर चांगली भीती आल्या. पण आता हे कारण बघितले तर कारणानंतर येतात परिणाम. कोणती गोष्ट घ्या, तुम्ही लहान मुलांनी ग्रुप आघाडीने केला तर तुमचे शिक्षक तुम्हाला परिणाम दाखवत असतात. तर असेच परिणाम लोकसंख्येच्या वाढीचे आहेत. नैसर्गिक संसाधनांवर तणाव येतो. साधन पाणी, जमीन, जंगल, खनिजे यांचा अति वापर होतो. वापर झाला तर समाजापर्यंत पोहोचणारच नाही. आता पाणी या ठिकाणी आपण लखमापूरमध्ये आहोत आणि या ठिकाणी थोडी चौकशी केली, इथल्या लहान बालकांची चर्चा केली, त्यांना विचारलं की तुमच्या लखमापूर गावामध्ये पाणी किती वेळ येतो, तर ते विद्यार्थी मला सांगतात सर अर्धा तासात तर 25 मिनिटं येतं, 20 मिनिटं येतं. जर याच ठिकाणी जर लोकसंख्या कमी असली तर पाणी 1 तास आलं असतं. का? ग्रामपंचायतीला पण नियोजन करणं आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक शेवटच्या घरात, प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या नळापर्यंत, शेवटच्या हंडापर्यंत पाणी पोहोचवायचं. कारण की प्रत्येक ठिकाणी मानव राहतो. अशीच लोकसंख्या वाढत राहिली तर पाणी पृथ्वीवरचंही कमी होत आहे आणि या ठिकाणी लोकांपर्यंत पाणी कमी पोहोचतं. आता जंगल खनिजे याचा देखील वापर वाढतो. लोकांपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर रुग्णालयामध्ये करण्यासाठीचे लोक कोरोना काळामध्ये बघा प्रचंड प्रमाणात दवाखाने फुल होते. लोकसंख्याचे वगैरे आपल्याकडे मेडिकल इक्विपमेंट उपलब्ध नाही, ऑक्सिजनचे सिलेंडर नाही, तर आपण हे जे आहे कोरोना काळामध्ये बघितलं होतं. शिक्षणावर परिणाम अपूर्ण वर्गाकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याबाबत अडथळे. काही शाळेत 80, 100, 100 विद्यार्थी, सर्व विद्यार्थ्यांचे गृहपाठ चेक करणं शक्य नाही. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणं शक्य नाही. मग याचा परिणाम हा गुणवत्तावर होतो. अन्नधान्य पोषण समस्या, कुपोषण. भारतामध्ये कुपोषण पण आहे कारण की लोकसंख्या शिकली आहे. प्रत्येकापर्यंत अन्न पोहोचणं कधी समस्येचं कारण या ठिकाणी लोकसंख्या ठरते. कुपोषण, उपासमार, अन्नदरवाढ, अन्नाची दर वाढत आहेत. त्याच पद्धतीने जर आपण विचार केला भारत देशामध्ये 147 कोटी लोक राहतात. प्रत्येकाला दुधाचा चहा प्यायचा आहे. एवढी दुधाचं प्रोडक्शन भारतात आहे का? नाही आहे. तर कधी कधी डुप्लिकेट किंवा भेसळयुक्त दूध लोकांपर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे रोगराईसारख्या विविध आजारांचे हे वाढ होत असतं. बेरोजगारी, दारिद्र्य, नोकऱ्या अपुऱ्या, गरिबी, आर्थिक परिस्थिती, विषमता, नोकऱ्याच नाही आहे. आता लोकसंख्या जेवढी वाढली तर आपण नोकऱ्या पूर्ण करा. नागरी समस्या, झोपडपट्ट्यांची वाढ आता जर बघितला मुंबईसारखं शहर आज सर्वात जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण इथून सहज म्हणतो की मला सगळ्याला पोहोचायचं असेल, मला मालेगाव पोहोचायचं असेल, मला लखमापूर वरून ब्राह्मणगाव जायचं असेल तर मी म्हणतो की 10 मिनिटात, 5 मिनिटात, 20 मिनिटात पोहोचतो. तर गर्दी मुंबईचा विचार केला की प्रचंड गर्दी आहे की 5 मिनिटाच्या अंतरावर जाण्यासाठी अक्षरशः त्यांना अर्धा 1 तास ट्रॅफिकमध्ये थांबावं. मुंबईची लोकल आहे, महिलांसाठी डबे आहेत, सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी. यामुळे झोपडपट्ट्यांची वाढ झाली, वाहतूक मोठी झाली, देशाच्या विकासात मर्यादा. जो माणूस टॅक्स पेयर आहे तर त्याचा टॅक्स हा देशाच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे. पण आपल्या सर्व काही संसाधनांवर खर्च होतो. लोकांना रेशनिंग आपण मोफत देतो आहे, मोफत देतो जातात, पण त्याला कुठेतरी लगाम लावलं पाहिजे. पर्यावरणीय प्रदूषण, हवा, पाणी, माती प्रदूषण या ठिकाणी पण त्याचं प्रदूषण वाढत असल्या कारणाने आपण याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे. सामाजिक तणाव लोकांना नोकऱ्याच नाही, तणाव वाढतो आहे, बेरोजगारी वाढत आहे. मग त्याच्यातून गुन्हेगारी झाली, एखाद्याला मारहाण असेल किंवा खून असेल, अनेक प्रकारच्या गोष्टी घडत असतात. आता ही लोकसंख्येची वाढ कारणे परिणाम आपण बघितले, पण लोकसंख्या नियंत्रणासाठी माझे मत काय आहे, आज आपण जे मांडतो आहे त्यासाठी फक्त माहिती देणे आहे माझा हेतू नाही, तर यावर सरकारने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. यामुळे मी काहीतरी माझे मत व्यक्त करतो. बघा, अपत्य संख्येवर जर मर्यादा असतील तर सरकार याच्यावर उपाययोजना करेल. माझं असं मत आहे की 2 पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना मतदान मर्यादित करा किंवा एवढ्याच लोकांना मतदानाचा हक्क देईल किंवा त्याचं मतदान स्थगित करा. रेशन सुविधा बंद करा. 2 पेक्षा कमी रेशन कशाला फुकट एवढं? पुढचं आहे शासकीय योजनेला पात्र, शासकीय योजनेमध्ये अपात्र घोषित करा. अतिरिक्त लोकसंख्या कर म्हणजे त्यांना शिक्षण कर, पोषण कर असे जे असतात
स्त्रियांचा अतिरिक्त कर या ठिकाणी लावला गेला पाहिजे. पदोन्नती थांबवली पाहिजे. शासकीय नोकरी तपासणी, सरकारी शिष्यवृत्ती बंद केली पाहिजे. मोफत शिक्षण सुद्धा. जेव्हा चारही बाजूने त्यांच्यावर काहीतरी नियम लावले जातील तेव्हा लोकसंख्येवर कुठेतरी आपल्याला काळा घालता येणार. आणि मग तुम्ही म्हणताल की हे जर आपण विचार करतो की मोठ्या कुटुंबासाठी, मग आपण लहान कुटुंबांना देखील प्रोत्साहन देऊ शकतो जेणेकरून लोक लहान कुटुंबाचा विचार करतात. लहान कुटुंबाचं प्रोत्साहन म्हणजे काय? घरात विशेष समृद्धी केली पाहिजे. घरकुल योजनेत विशेष यादी पाहिजे. मोफत आरोग्य विमा पाहिजे. महिला लाभ योजना पाहिजे. लहान कुटुंब कार्ड निर्मिती पाहिजे. वीज बिलात सवलत पाहिजे. एवढ्या सवलती जर एका कुटुंबाला भेटत असतील तर प्रत्येक जण विचार करेल ना, एवढे 2-3 चार कसा तर 1 किंवा 2 भरपूर झाले. आता हे होते माझे मत. आता जगात लोकसंख्या वाढते कशी, तर या ठिकाणी तुम्ही बघितलं या बाजूला जगाची लोकसंख्या वाढते आहे, दुसऱ्या बाजूला देशाची लोकसंख्या वाढते. हे मीटर आहे आणि तुम्ही म्हणशाल फोनपे ते आपण ते फोनपेचा स्कॅनर आहे, तर तो जर गुगल लेन्सला स्कॅन केला तर तुम्हाला जगाची लोकसंख्या वाढताना दिसेल. आज जन्माला किती आले भारताची, जगाची लोकसंख्या किती, वाढले किती, म्हणजेच मृत्यूमुखी किती पडले आणि एकूण वाढ किती झाली. इकडे भारताची 147 कोटी आणि इकडे 826 काय कोटी असेल एवढी लोकसंख्या या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत. मग त्याचे बघा लोकसंख्या घटायला एकत्र हा चार्ट वाचेपर्यंत जगात 20 पेक्षा जास्त अपत्य जन्माला आलेले असतात. आता जन्म जर बघितला आपण की 4 ते 5 मुले प्रति सेकंदाला जन्माला येतात आणि मृत्यू दर सेकंदाला 2 मृत्यूमुखी लोक पडतात. तर त्याचं बघितलं तर 1.9 मृत्यूमुखी प्रति सेकंद एवढं या ठिकाणी आहे. हे आपण सेकंदाचा विचार केला. जर आपण मिनिटाचा विचार केला, जन्म 250 लोकांचा होईल, मृत्यू 110 ते 120, निव्वळ वाढ 150 लोकांची होणार आहे. जर दिवसा वेळेला प्रत्येक मिनिटाला 200 लोकांची भर झाली पृथ्वीवर पडते आहे ते विनाशाकडे आपण वाढ चालली आहे. एका तासामध्ये 15,000 जन्म, मृत्यू 7,000, एकूण वाढ 8,000. एका दिवसात 3,60,000 जन्म, मृत्यू 1,60,000, वाढ 2 लाख. बघा एका दिवसामध्ये 2 लाख एवढी प्रचंड वाढ जगात होत असेल ते कुठेतरी थांबवायला हवं. शासनाने याच्यावर उपाययोजना करायला हवं. आता तुम्ही म्हणता हा स्लोगन कसं आहे, तर लोकांना कुठेतरी अपमानास्पद वाटावं, कुठेतरी काहीतरी वाटावं यासाठी आपण एक स्लोगन तयार केला, 2 बच्चे हैं बेटे के उससे ज्यादा बड़ा से. असं अपमानास्पद जेव्हा पाहायला मिळेल लोकांना त्याची लाज वाटणार. आता तुम्ही विचार करा हे तथ्य का लावले, हे तोरण का बांधले, तर आपण लोकसंख्येविषयी त्या आपण चित्र मांडलं. पहिले सांगितलं मुंबई किंवा नाशिकला देखील ट्रॅफिक होते. नाशिक जाण्याची गरज नाही. आपला सटाण्याचा जरी विचार केला तरी नुसतं धाक्षी रोडवरून गावात येण्यास सुद्धा जीव घाबरतो, इतकी गर्दी दिसते. मुंबई लोकल ट्रेन, महिलांची गर्दी, झोपडपट्ट्यांची निर्मिती याच्यामुळे पूर्ण व्यवस्थेवर ताण आहे. पूर्ण ट्रेन भरलेल्या, पूर्ण प्रदूषण. काय करायचं, प्रदूषण इतके आहे. आता 3-4 दिवसापूर्वी एक न्यूज होती की एक होमगार्डच्या जॉबची ॲड निघाली, जाहिरात निघाली. 10,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं, फी भरली. 8,000 लोक परीक्षा देण्यासाठी होती. जागा होत्या फक्त 187. बेरोजगारी इतकी प्रचंड. आता एवढे लोक एक साथ आल्यानंतर परीक्षा घ्यायची कुठे, तर मग एवढे उपलब्ध नव्हते. तर अक्षरशः एरोप्लेनच्या धावपट्टीवर जिथून विमान उतरतं अवकाशात त्या धावपट्टीवर विद्यार्थ्यांनी पेपर दिला. असं इतिहासात प्रचंड प्रमाणात आपल्याला दिसतं आहे. आता इकडे जर बघितलं पूर्ण आजूबाजूला घरांची संख्या आणि मध्यभागी फक्त 20-25 झाडं. जर लोकसंख्या एवढी आहे तर कार्बन डायऑक्साईड एवढा आहे, ऑक्सिजन आपल्याला भेटेल का एवढा. जेवढी गर्दी, एखाद्या सेलिब्रिटी जर भारतात आला प्रचंड गर्दी, त्याच्यात चंद्राचंद्री. प्रत्येक 6 माणसामध्ये, जगातल्या प्रत्येक 6 माणसामध्ये एक भारतीय. बघा जगामध्ये कुठलीही घटना घडू द्या, कुठेही काही होत्या, पाऊस द्या, काही चंद्राचंद्री, तिथे एक नाव तरी भारताचं असतं, एक जण तरी भारताचा. हे चांगली गोष्ट नाही आहे. तर भारत हा जगाला तरी लोकसंख्या देतो आहे. भारताची लोकसंख्या खूप वाढलेली आहे, जगाची वाढलेली आहे. शासनाने याच्याबद्दल विचार केला पाहिजे. दुसरं आहे भारत आफ्रिका मॅच सुरू होणार होती. आपण सगळे क्रिकेटचे चार, भारत म्हणजे क्रिकेटची पंढरीच आहे. तर भारत साऊथ आफ्रिका T20 मॅच होती. सगळ्यांना उत्सुकता होती की आपण मॅच पाहणार आहोत.
आणि ती मॅच उत्सुकता पाऊस पडला आणि दुःख इतकं की लोकांना म्हणजे अंपायरने निर्णय दिला की खेळाडू खेळणार नाहीत. प्रदूषणच इतकं आहे. तर जर आजच अशी परिस्थिती आहे तर पुढच्या 5-10 वर्षात हे चित्र एकदम चित्र असेल. आपल्याला दिवसात देखील लाईट लावावं लागतं. तर ही लज्जास्पद गोष्ट होती आणि जगासमोर आपलं नाक तुटलेलं आहे अशा परिस्थिती आहे. दुसरं आहे आता सगळीकडे मुद्दा असतो अरवली पर्वतरांग. त्या ठिकाणी 12,000पेक्षा जास्त त्या ठिकाणी टेकड्या आहेत आणि काही पठारे आहेत. सरकार म्हणते की 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे जे पण डोंगर आहेत ते तोडा, ती भुसपाट करा, तिथे विकास करा, लोकांना राहायला जागा द्या. पण त्या एवढ्या जुन्या आहेत त्याच्यामुळेच तर राजस्थान आणि दिल्लीपर्यंत वातावरण टिकून आहे. तर जी पर्वतरांग अरवली पर्वतरांग पूर्ण जगात सर्वात जुनी मानली जाते हिमालयापेक्षा. जेव्हा ही आहे म्हणून बाजूचं वातावरण आहे जे अनेक सजीव राहतात, प्राणी राहतात. जर तोडलं कारण की सरकारला त्याच्यामधून लोह काढायचं आहे, आयर्न आहे, म्हणजे कॉपर आहे, तांबाची खाण आहे, टंगस्टनची खाण आहे. इथून ती निर्मिती होईल, भुईसपाट होईल, तिथे लोकांना विकास करता येईल, राहायला येईल. पण हे जर तुम्ही निसर्गाची हानी करून जर डेव्हलपमेंट करत असाल तर याला विकास म्हणता येईल. तर या गोष्टीमधून आपण जर हे कुठेतरी थांबवलं तरच आपली राजधानी सुरक्षित राहील. कारण की दिल्लीपर्यंत वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. आज दिल्लीचं वातावरण अतिशय खराब आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. मी सरकारला उपाययोजना सुचवलेल्या आहेत. या प्रदर्शनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले उपाय सुचवलेले आहेत. यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, समजू शकतो. हे वर्ल्डोमीटर आणि जे स्कॅन कोड आपण डेव्हलप केलेले आहे, तयार केलेले आहे, ते स्कॅन करून आपण जगाची आणि भारताची लोकसंख्या ही वाढू शकते. आशा करतो तुम्हाला याबद्दल चांगले ज्ञान प्राप्त